यावर्षी गोवा मराठी चित्रपट महोत्सवात 21 चित्रपट दाखवण्यात येणार आहे, ज्याच्यात 3 वर्ल्ड प्रीमियर आहे, जे चित्रपट कोणीच अजून बघितले नाही. एक आहे सहेलारे, जो मृणाल कुलकर्णींनी दिग्दर्शित केला आहे, आणि एक आहे क्रिप्टो आजी, ज्याच्यात सुहास जोशींनी काम केलं आहे, आणि तिसरा आहे क्लोजिंग फिल्म, जो आहे पिल्लू बॅचलर. ही 3 फिल्म सोडून एक एशिया प्रीमियर पण आहे. दीड नावाचा चित्रपट आहे, विच हॅज बीन शोन ॲट द न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवल अँड ऑल्सो ॲट द मेलबर्न फिल्म फेस्टिवल इन ऑस्ट्रेलिया. सो दिस इज द फर्स्ट टाइम इट विल बी स्क्रीन इन एशिया ॲट दी गोवा मराठी फिल्म फेस्टिवल. चार असे चित्रपट आहेत ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यात एक मी वसंतराव आहे, ज्याला 2 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले. एक राहुल देशपांडेंना फॉर बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर, आणि दुसरा अवॉर्ड मिळाला फॉर साऊंड डिझाईन. वी ऑल्सो आर गोइंग टू स्क्रीन जून, ज्याच्यात सिद्धार्थ मेननला स्पेशल ज्युरी मेन्शन मिळालं होतं यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारात. वी आर ऑल्सो स्क्रीनिंग गोदाकाठ, ज्याला किशोर कदमला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, अगेन अ स्पेशल ज्युरी मेन्शन. आणि गोष्ट एका पैठणीची, त्याला बेस्ट मराठी फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर हा चित्रपट पण यावर्षी GMFF दाखवण्यात येणार आहे. यावर्षी महाराष्ट्र शासनातर्फे 3 चित्रपट कान फिल्म फेस्टिवलला गेले होते. त्याच्यात एक होता तिचं शहर होणं, जो रसिका आगाशेने दिग्दर्शित केला आहे. दुसरा होता गोदावरी, आणि तिसरा होता पोट्रा नावाचा, जो एक लो बजेट फिल्म आहे, विच इज अबाउट फिमेल इन्फेंटिसाइड. So that will also be screened at the Goa Marathi Film Festival. There is also a documentary on Sumitra Bhave called एक समांतर प्रवास. सुमित्रा भावेंना आम्ही गोवा मराठी चित्रपट महोत्सवाने कृतज्ञता पुरस्कार दिला होता 2 वर्ष आधी. तर त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी केली आहे, एक समांतर प्रवास म्हणून, तो दाखवण्यात येणार आहे. यावर्षी गोवा मराठी चित्रपट महोत्सवात वाघरो नावाचा चित्रपट पण दाखवण्यात येणार आहे. इट्स अ शॉर्ट फिल्म डायरेक्टेड बाय साईनाथ उसकाईकर, विच वॉज स्क्रीन्ड ॲट द शॉर्ट फिल्म कॉर्नर ॲट द कॅन फिल्म फेस्टिवल, अँड द फिल्म हॅज रिसिव्ड अ लॉट ऑफ ॲक्युलेट्स. तर सगळ्यात पहिल्यांदा गोवाचे जे सिनेल प्रेक्षक आहेत त्यांना हा चित्रपट बघायला मिळेल, वाघरो. आणि एक चित्रपट आम्ही दाखवणार आहे इथे, जो सगळ्यात पहिल्यांदा गोव्यामध्ये दाखवण्यात येणार आहे, तो आहे ताटकणा, which is a biopic based on the life of Dr. Ramani. So all in all, there are 21 films from different genres. तुम्हाला जर आर्ट फिल्म आवडतात तर तसेही चित्रपट आहे. तुम्हाला जर थोडे कमर्शियल मसालेदार चित्रपट आवडतात तर तसेही चित्रपट आहे यावर्षी गोवा मराठी चित्रपट महोत्सवात.